नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट लर्निंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. अजूनही तुम्ही स्मार्ट लर्निंग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आज आपण पाहणार आहोत स्टँडर्ड 8 सब्जेक्ट इंग्लिश युनिट 3.4 द टू जेंटलमेन ऑफ व्हेरोना. तर आता आपण युनिट 3.4 हा धडा पाहणार आहोत. द टू जेंटलमेन ऑफ व्हेरोना. दिस इज अ ब्युटिफुल स्टोरी ऑफ टू ब्रदर्स. तर ही दोन भावांची सुंदर अशी कथा आहे. या ठिकाणी बघा. A.J. Cronin has very well carved the idea of selfless help and explained the importance of dedication towards relationships in the story The Two Gentlemen of Verona. तर ह्या ठिकाणी बघा, A.J. क्रोनिन यांनी व्हेरोनाचे दोन सद्गृहस्थ या कथेतून निस्वार्थ मदतीची कल्पना अतिशय उत्तम प्रकारे मांडलेली आहे. एवढंच नाही तर नात्यांप्रती असलेली निष्ठा व समर्पण यांचं महत्त्व या कथेतून त्यांनी उत्कृष्टरित्या मांडलेलं आहे. द स्टोरी revolves around the two boys named Nicola and Jacopo who do numerous things to earn money only to pay for their sister's treatment who suffers from tuberculosis of spine. तर ह्या ठिकाणी हे जे दोन भावंड आहेत, ह्या दोन भावंडांचीच. मग ते दोन भावंड कोण? तर ही गोष्ट निकोला व जॅकोपो या दोन मुलांभोवती फिरते. तर हे जे दोन भावंड आहेत ते मणक्याच्या क्षय रोगाने ग्रस्त असलेल्या आपल्या बहिणीच्या उपचारासाठी पैसे उभे करण्यासाठी कोणकोणते उद्योग करतात, काही बिझनेस करतात, कशी कमाई करतात, याचं चित्रण ह्या कथेमध्ये करण्यात आलेलं आहे. आता ह्या ठिकाणी बघा, शब्दार्थ आपण पाहणार आहोत. कार्व द आयडिया. आता ह्या ठिकाणी याचा अर्थ आहे क्रिएट ऑर एस्टॅब्लिश अन आयडिया, म्हणजे एखादी गोष्ट किंवा कल्पना मांडणे असं त्याचा अर्थ होतो. तर ह्या ठिकाणी ह्या दोन मुलांची ही सुंदर गोष्ट आहे. आता पॅराग्राफ आपण इथं पाहणार आहोत. बघा आता. द स्टोरी बिगिन्स विथ द नॅरेटर ड्रायव्हिंग डाऊन द फूटहिल्स ऑफ द आल्प्स. आता ही जी गोष्ट आहे ही सुरू होते. कुठून सुरू होते? तर ह्या ठिकाणी बघा, ही गोष्ट सुरू होते ही जी गोष्ट आहे ती कथाकार जो आहे तो आल्प्स पर्वताच्या पायथ्याशी गाडी चालवत असतो आणि त्या ठिकाणाहून तो निघतो आणि ह्या ठिकाणी ही आतली आता कथा आपली ह्या ठिकाणी सुरू होत आहे. हिअर व्हेन ही फर्स्ट एन्काउंटर्स द टू ब्रदर्स सेलिंग वाईल्ड स्ट्रॉबेरीज. तर हा जो कथाकार आहे की नाही, नॅरेटर जो आहे ना कथाकार, तर तो आपली गाडी ह्या आल्प्स पर्वताच्या पायथ्याशी चालवत असतो. त्या ठिकाणाहून या कथेची सुरुवात होते. तर ह्याच ठिकाणी लेखकाला किंवा कथाकाराला गावरान स्ट्रॉबेरी विकत असलेल्या या दोन भावंडांशी त्याची भेट होते. आता ह्या ठिकाणी बघा, शब्दाचा अर्थ आलेला आहे एन्काउंटर्स, आहे की नाही. एन्काउंटर्स म्हणजे काय? मग भेट होणे, आमने सामने येणे. म्हणजे कथाकार आणि ह्या दोन भावंडांची ह्या ठिकाणी भेट होते. Even after the driver forbids the narrator to buy the wild fruits, he buys the biggest basket and drives towards the town. ह्या ठिकाणी कथाकाराचा ड्रायव्हर आहे तो कथाकाराला सांगतो की गावरान स्ट्रॉबेरीज घेऊ नका. तरी सुद्धा कथाकार त्या मुलांकडून ते गावरान स्ट्रॉबेरीज घेतात आणि सर्वात मोठी जी टोपली आहे ती टोपली ते विकत घेतात आणि आपल्या गावाकडे जायला निघतात. असा प्रसंग ह्या ठिकाणी वर्णन केलेला आहे. This scene emphasizes on the first steps of growing intimacy between the narrator and the two boys. तर ह्या प्रसंगावरून आपल्याला असं ह्या ठिकाणी लक्षात येतं की
ह्या कथाकार आणि हे दोन मुलं यांच्याबरोबर लेखकाची वाढत जाणारी जी जवळीक आहे त्या जवळीकची सुरुवात ह्या ठिकाणाहून होते. आता ह्या ठिकाणी इंटिमसी बघायचा अर्थ दिलेला आहे. इंटिमसी म्हणजे जवळीक आणि दुसऱ्या शब्दाचा अर्थ ह्या ठिकाणी दिला एम्फसाइजेस. एम्फसाइजेस म्हणजे काय तर ह्या ठिकाणी भर देणे आहे की नाही असा त्याचा अर्थ होतो. एखाद्या गोष्टीवर भर देणे एम्फसाइज करणे. आता आपण पुढचा पॅराग्राफ पाहणार बघा. आता ह्या ठिकाणी बघा. नेक्स्ट डे द बॉईज आर फाउंड शायनिंग शूज इन द पब्लिक स्क्वेअर. आता बघा ह्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी ती जी मुलं होती की नाही ती भर चौकामध्ये ह्या कथाकाराला बूट पॉलिश करताना दिसतात. आता ह्या ठिकाणी बघा पब्लिक स्क्वेअरचा अर्थ काय होतो तर चौकामध्ये भर चौकात असा त्याचा अर्थ होतो. दिस अमेजेस द नॅरेटर. याच्यामुळे काय होतं लेखकाला आश्चर्य वाटतं. कथाकार आहे ना तो आश्चर्यचकित होतो. दिस इज व्हेन दे रिव्हेल द फॅक्ट दॅट दे डू न्यूमरस काइंड्स ऑफ थिंग्स टू अर्न मनी. आणि पैसे मिळवण्यासाठी आपण हे विविध उद्योग करीत असल्याचं त्यावेळी ते दोघं नॅरेटरला सांगतात, कथाकाराला सांगतात हे दोघं भावंड. Here the narrator is shown to develop a soft corner for them in his heart. He finds them to be innocent, serious, pleasant and earnest. आणि मग ज्या वेळेस ते दोघं भावंड कथाकाराला सांगतात की आम्ही हे पैसे मिळवण्यासाठी करतो त्यावेळेस कथाकाराच्या मनात त्यांच्याविषयी विशेष आस्था वाटू लागते. त्याला कथाकाराला ते दोघं भावंड निरागस, प्रामाणिक, आनंदी आणि सच्चे असल्याचे जाणवतात. नेक्स्ट बघू इथे. द बॉईज आर व्हेरी युजफुल टू द नॅरेटर. मग लेखकाला वाटतात की हे मुलं आपल्याला फार उपयोगी पडतील, कामाची मुलं आणतील असं लेखकाला त्यावेळेस वाटतं. दे आर व्हेरी विलिंग टू सॅटिस्फाय ऑल दॅट द नॅरेटर रिक्वायर्स. मग ह्या कथाकाराला हवी असणारी प्रत्येक गोष्ट करायला हे दोघं मुलं आनंदाने तयार असतात. दे आर ऑल्सो फाउंड सेलिंग न्यूजपेपर बाय द नॅरेटर वन स्टॉर्मी नाईट. तर एका वादळी रात्री तर कथाकाराला ही मुलं वर्तमानपत्र सुद्धा विकताना दिसतात. वन डे व्हेन द नॅरेटर आस्क्स इफ ही कॅन हेल्प देम इन एनी they say they will be very grateful if they get a lift to the nearby village. तर लेखक त्याला विचारतात त्या ठिकाणी बघा की तुम्हाला काही मदत हवी आहे का असं ज्यावेळेस कथाकाराने त्या मुलांना विचारलं तर त्यावेळेस ते जे मुलं आहेत ते म्हणतात की आम्हाला मदत हवी आहे की ते एक छोटंसं गाव आहे ना त्या गावाच्या जवळ आम्हाला त्या ठिकाणी यायचं आणि ते गावाचं नाव काय होतं बघा आता. इफ दे गेट ए लिफ्ट टू द नियरबाय व्हिलेज पोलेटा although it doesn't come in the narrator's way he takes them there. आता त्यांना पोलेटा नावाचं जे छोटंसं खेडेगाव असतं त्या खेडेगावात त्यांना जायचं असतं परंतु लेखकाला त्या जायचा रस्ता तिकडे नसतो तरी सुद्धा लेखक त्यांना त्या ठिकाणी घेऊन जातो. The boys get down in a building and ask the narrator to wait in a nearby cafe until they return with an hour. तर मग कथाकाराच्या वाटेवर ते गाव नसतं तरी सुद्धा कथाकार त्यांना सोडवतो. ते जे मुलं आहेत मग लेखक त्यांना त्या ठिकाणी घेऊन जातो. नंतर ते मुलं एका इमारतीपाशी उतरतात आणि तासभरात आम्ही परत येईपर्यंत लेखकाला त्याच ठिकाणी थांबा असं सांगतात आणि ते निघून जातात आणि लेखक त्या ठिकाणी किंवा कथाकार त्या ठिकाणी 1 तासासाठी थांबतात. आता आपण इथे पाहू. Eagerness leads the narrator to follow the boys up to a place which is actually a hospital. नॅरेटरला म्हणजेच कथाकाराला त्या मुलांची उत्सुकता जी आहे ना ती एवढी वाढते की ते मुलांच्या मागोमाग त्या ठिकाणी
जातात, म्हणजे ती उत्सुकता त्यांना स्वस्थ बसू देत नाही. ऑन peeping through a room led by a nurse, he realized that boys are talking to a girl who resembles them. अति उत्सुकतेपोटी ते जे कथाकार आहेत ते त्या हॉस्पिटलमध्ये जातात. तर एका नर्सने दाखवल्यानुसार ते एका खोलीमध्ये डोकावून पाहतात. तर तेव्हा त्यांच्या लक्षामध्ये येतं की हे जे दोन मुलं आहेत हे त्यांच्याच सारख्या दिसणाऱ्या एका मुलीशी बोलत असतात. तर ह्या ठिकाणी बघा हा शब्द दिलाय रिझेम्बल्स, म्हणजे एकसारखे दिसणे, सारखेपणा, रिझेम्बल्स. ही डज नॉट फील लाईक introducing and thus ask the nurse the details about the boys. तर त्या कथाकाराला असं वाटतं की आपण त्यांना कोणताच डिस्टर्ब करू नये, म्हणून आत घुसणं योग्य वाटत नाही, म्हणून ते त्या मुलांबद्दल नर्सला माहिती विचारतात. डायरेक्ट जातच नाहीत ते त्या ठिकाणी आतमध्ये, आणि त्या नर्सला ते सर्व डिटेल्स माहिती विचारून घेतात. This is when the nurse tells him their heart-rending story about their father being killed in a war and their home keeping destroyed in the war and their sister suffering for tuberculosis. तर अशा पद्धतीने ती नर्स त्यांना मग ह्या ठिकाणी आपली अतिशय हृदयद्रावक, आता ह्या ठिकाणी बघा हा शब्दार्थ आलेला आहे, हार्ट रेंडरिंग, म्हणजे हृदयद्रावक, अतिशय भयानक, हृदय अंत करणारा, भिडणारी अशी. तर त्या मुलांविषयी माहिती सांगतात की त्यांचे वडील युद्धामध्ये कसे मारले गेले आणि त्यांचं घर युद्धात कसं उद्ध्वस्त झालं, आणि ते मुलं आपल्या जी आजारी बहीण आहे, जी क्षयरोगाने आजारी आहे, तिच्यासाठी हे मुलं कशी मदत करतात, तिला तिच्या उपचारासाठी काय काय करतात, याची सर्व कहाणी ती सिस्टर त्या दोघं भावांबद्दल या ठिकाणी कथाकाराला सांगतात. आता पुढचं बघू आपण. The brothers live in a shelter and literally starve only so that they can pay for their sister's treatment. आता ह्या ठिकाणी बघा, आता त्या दोघा भावंडांची अतिशय हृदयद्रावक गोष्ट कहाणी ती नर्स सांगते. ते दोघं भाऊ एका आडोशाखाली राहत होते आणि आपल्या बहिणीच्या उपचाराचा खर्च करण्यासाठी स्वतः अक्षरशः उपाशी राहत होते. So keeping a secret and helping their sister, they have shown that war has not shaken their spirit. अशा पद्धतीने बघा, त्यामुळे गुप्तता राखून आणि आपल्या बहिणीला मदत करीत त्यांनी युद्धामुळे आपली उमेद खचलेली नाही हे दाखवून दिले. They are noble and gentle and great human beings in their own spirit, yet stubble way. तर ते दोघं अतिशय थोर आणि उमद्या मनाचे होते आणि त्यांचं कार्य अतिशय विशेष होतं आणि ते अगदी साधे होते. This story distinctly talks about how true the amplification says where there is will there is a way. या कथेमधून एक विचार प्रकर्षाने अधोरेखित होतो की जिथे इच्छा असेल तिथे मार्गही असतो. अशा पद्धतीने ह्या दोन भावांच्या ह्या गोष्टीवरून आपल्याला या ठिकाणी हे शिकायला मिळतं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर स्मार्ट लर्निंग या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल या आयकॉनवर क्लिक करा.